पुण्यातल्या बातमीकडे अल्पवयीन आरोपीचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याची आज पोलीस कोठडी संपणार आहे। अग्रवालचा तुरुंगातला मुक्काम हा वाढणार की पुन्हा एकदा जामीन मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल अग्रवालला 24 मे पर्यंत पुणे पोलीस सत्र न्यायालयानं कोठडी सुनावलेली होती। तर आज विशाल अग्रवालला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे। दरम्यान आज कोर्टामध्ये हजर केल्यानंतर विशालच्या पोलीस कोठडीत वाढ होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल अग्रवालची चौकशी सुरू झालेली आहे। पोलीस विशालची चौकशी करतात। अल्पवयीन आरोपीसह बारमध्ये गेलेल्या इतर मुलांची आणि त्यांच्या पालकांची सुद्धा आज चौकशी केली जाण्याची शक्यता आहे। तर या घटनेच्या पुढील तपासासाठी पुणे पोलिसांची नवीन 10 पथकं ही देखील तैनात करण्यात आलेली आहे। आज मात्र अग्रवालचा तुरुंगातला मुक्काम वाढतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहिती घेऊयात। प्रतीक्षा पारखी आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। प्रतीक्षा, आता नेमकं काय होऊ शकतं, कारण पुणे पोलिसांनी 3 दिवसाची पोलीस कोठडी संपल्यानंतर आता येत्या काळात पुन्हा ते पोलीस कोठडी वाढवून मागतील का? काही माहिती मिळू शकली का या संदर्भात? नक्कीच ज्या प्रकारे ही चौकशी चालू आहे आणि काल विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना समोरासमोर करून ज्या प्रकारे चौकशी करण्यात आली आणि या चौकशी दरम्यान दोघांच्या ज्या जबाबामध्ये जी तफावत जाणवली, या सर्व गोष्टींमुळे पुणे पोलिसांना पुन्हा एकदा यांच्या चौकशीसाठी वेळ पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी आज विशाल अग्रवाल यांना कोर्टामध्ये गेल्यानंतर पोलीस पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत। खरं तर मागच्या वेळेस त्यांनी 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी विशाल अग्रवाल यांना सुनावली होती। परंतु आता पुन्हा आज न्यायालयामध्ये दुपारी 3 वाजता विशाल अग्रवाल यांना नेण्यात येणार आहे। यावेळी पोलीस पुन्हा पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे आणि पोलीस कोठडी वाढवून देण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। कारण ज्या प्रकारे काल सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांची ज्या प्रकारे चौकशी झालेली आहे, शिवाय बारचे जे मालक आहेत तसंच गंगाराम डोळस असं त्यांचा कार चालक आहे, याची देखील काल सखोल चौकशी झालेली आहे। आणि या चौकशी दरम्यान कुठेतरी असं समोर येत आहे की हा मुलगाच कार चालवत होता, तर दुसरीकडे सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी सांगितलं की हा मुलगा गाडी चालवत होता। या संदर्भातले सगळे अपडेट आपण घेणार आहोत। मात्र आणखीन एक महत्त्वाची घडामोड घडतीये पुण्यामध्येच। पुणे अपघात प्रकरणामध्येच राज्यात अक्षरशः वातावरण तापलेलं आहे। पुण्यातल्या कल्याणी नगरमधल्या या अपघाताविरोधात पुण्यामध्ये 3 आंदोलनं आज पार पडणार आहेत। आमदार रवींद्र धंगेकर पोलीस आयुक्तालयाबाहेर ठिय्या मांडणार आहेत, तर दुसरीकडे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं जाणार आहे। तर पब वाचवण्यासाठी पब मालक राजा बहादूर मिल इथे आंदोलन केलं जाणार आहे। त्यामुळे ही 3 आंदोलनं आज पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। यापूर्वीच धंगेकरांनी आवाज उठवलेला होता। या संपूर्ण प्रकरणावरती त्यांनी वारंवार काही प्रश्न उपस्थित केले होते। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमची प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी आपल्या सोबत आहे। प्रतीक्षा, 3 आंदोलनं होणार आहेत, 2 राजकीय आंदोलनं आहेत, दुसरीकडे पब मालक जे आहेत त्यांचे सुद्धा धाबे दणाणलेले पाहायला मिळतात। काय अधिक माहिती? नक्कीच आज पुण्यात 3 आंदोलनं होणार आहेत। एक पोलीस मुख्यालयाच्या बाहेर रवींद्र धंगेकर हे आंदोलन करणार आहेत की या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी इतके दिवस का लागले, सीसीटीव्ही फुटेज अजून का नाही मिळालेले आहेत, पोलीस स्टेशन मध्ये या मुलाला व्हीआयपी ट्रीटमेंट का मिळाली होती आणि अद्याप रक्ताचे नमुने जे दिले आहेत त्याचे रिपोर्ट का आले नाहीत, या संदर्भात प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी रवींद्र धंगेकर हे पुणे पोलीस मुख्यालयाचे इथे सकाळी 10 वाजता आंदोलन करणार आहे। तिथेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एनसीपी शरद पवार गटाकडून आंदोलन केलं जाणार आहे। जिल्हाधिकारी इतके दिवस झोपले होते का, या पबवर कारवाई का करण्यात आली नाहीये, या संदर्भात सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाचे इथे प्रशांत जगताप जे एनसीपीचे शहर अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे। तर तिसऱ्या ठिकाणी मिल्स म्हणून जी ठिकाण आहे त्या ठिकाणी सर्व पब धारक हे आंदोलन करणार आहेत की कालपासून जिल्हाधिकाऱ्यांनी 32 पब आणि बार यांचे जे परवाने आहेत ते रद्द केलेले आहेत। त्याच्यामुळे हे परवाने आम्हाला पुन्हा मिळावेत आणि आमचं काम जे आहे म्हणजे आमचे पब किंवा आमचे बार हे पुन्हा चालू करावे, आम्ही वेळेचं सगळं पालन करू, अशा प्रकारे ते त्यांचं मिल्स या ठिकाणी खूप सारे पब आहेत जिथे 2 BHK, माइल्स, डिओमारो असे अनेक प्रकारचे
पब आहेत त्या तिथे सर्व पबधारक हे आंदोलन करणार आहेत आणि आज पुण्यामध्ये ही 3 आंदोलनं पार पडणार आहेत. तर फर्ग्युसन मध्ये संध्याकाळी कॅन्डल मार्च निघणार आहे फर्ग्युसन रोडवर, जिथे ही अनिस आणि अश्विनी यांचा नाहक बळी गेलेला आहे त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी संध्याकाळी फर्ग्युसन रोडवर कॅन्डल मार्च निघणार आहे. त्याच्यामुळे एकूणच न्याय हक्कासाठी आणि दुसरीकडे पब पुन्हा चालू करण्यात यावी याच्यासाठी, तर तिसऱ्या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी, अशा तिन्ही ठिकाणी हे सगळं चालणार आहे. परंतु ही जी आंदोलनं आहेत ही तीव्र स्वरूपाची असणार आहेत. कुठल्याही परिस्थितीत आरोपीला रिकामं सोडता कामा नये यासाठी ही आंदोलन. खरं तर पुणे पोलीस गेले 2 महिने या सर्व पबवर कारवाई करतच आहेत, परंतु पब मालकांचा जो उन्माद आहे याला सर्वजण त्रासलेले आहेत आणि त्यालाच वाचवण्यासाठी ही आंदोलनं पुण्यात होत आहेत. प्रज्ञा. नक्कीच प्रतीक्षा, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.